सावी अगं अगं माझं ऐक तरी जरा, मी सांगितलं ना तुला मला कुणाचं काही ऐकायचं नाही. अरे अगं सावे काकी तुम्ही सांगा तिला काहीतरी. अगं काय झालं एवढी चिडचिड करायला? अहो तिथं ते धैर्य ना. धीरानं असं म्हणायचं होतं मला. अहो धीरच नाहीये पोरीला जरा पण. ऑफिस मध्ये एक छोटीशी मिस्टेक केली तर हिनं लगेच त्याला कामावरून काढून टाकला. का असं काय केलं त्यानं? काय नाहीये काकी, अहो यायला जर असा उशीर झाला बघा त्याला फक्त. अगं मग ठीक आहे की, काहीतरी काम असेल बिचारायला. आणि कसं आहे, तुम्ही आता 2 दिवसच झालेत ना काम सुरू करून, म्हणजे पहिल्यांदाच उशीर केला असेल त्यानं. आणि कसं आहे सावी, एवढ्याशा छोट्याशा कारणावरून गरीब बिचाऱ्या माणसाला कामावरून काढून टाकणं म्हणजे बरोबर नाही, नाही का? आई तो काही गरीब नाहीये. अगं असं कसं म्हणतीस? तुझ्याकडे काम करतो म्हणजे गरीबच असेल ना? बोल आता. हा म्हणजे तसं उशिरा येणं काही चूक नाहीये. अगं पण तरी पण त्यामुळे काय जास्त नुकसान झालं का तुझं? काय झालं? काय लागलंय तुमच्या हाताला? काय झालं? तुम्ही असे का बघताय? काय काय केलं आज दिवसभरात? आय मीन दिवस कसा गेला तुमचा? छान. घरातली कामं होती तीच करत होते. हो पण तुम्ही माझ्याशी काय बोलत बसलाय? मला सांगा ना आधी, काय लागलंय तुमच्या हाताला? माझ्या मागं ना एक मारकी म्हैस लागली होती. काय काय अशी कशी लागली होती? आणि अहो तुम्ही कशाला गेला तिच्या जवळ? नाही मी नव्हतो गेलो, तीच उगाच माझ्या मागे लागली होती. नुकसान नाही म्हणजे तसं काही जास्त नाही झालं, पण डोक्याला किती ताप झाला. मग डोक्यावर बर्फ ठेवायचा म्हणजे बरं वाटेल, नाहीतर मग तुलाच त्रास होईल. हो की नाही ग? काकी एकदम पॉइंटचं बोललाय बघा तुम्ही. मी काय म्हणते,
तुम्ही की नाही जरा हिला काहीतरी खायला बनवून द्या. दिवसभर नाश्ता मिळालेला नाही ना तिला, म्हणून अशी चिडचिड करायला लागल्या. असं होय, मग आत्ता आणते तुझ्यासाठी काहीतरी कर. हा, उपमा करा उपमा. उपमा सध्या आहे ना तिला उपमा खूप आवडतोय. बर, उपीट करून आणते. साहेब, तू उगाच असं रागानं बघू नका माझ्याकडे, आधीच सांगते. हे बघ, मला कळतंय की तुझ्याशी वैतागवाडी का व्हायला लागल्या ते. तुला पण आता तो स्टुडिओ मध्ये पाहिजेलाय काय? नाही म्हणजे त्याच्यावर ओरडायला, त्याच्यासोबत भांडायला. आणि कसं आहे, भांडणामुळेच तर प्रेम वाटतंय ना. रीने तू रीने, तुम्ही सकाळी काम आवरायच्या आधी कुठं बाहेर गेलता का? नाही म्हणजे तुमच्यासारखंच कुणीतरी रस्त्यावर दिसलं मला. यांनी खरंच मला बघितलं की काय? तुम्हीच होता का त्या? हो, नाही म्हणजे मी बाहेर गेले होते खरं, पण रस्त्यात नाही, ते मंदिरात गेले होते देवाच्या पाया पडायला. हो, तुम्ही काय बोलत बसलाय माझ्याशी? हा बघा, चहा थंड होतोय ना, ठीक आहे चहा घ्या. ते घरातली कामं आहेत ना, कामं करायची आहेत मला. ठेवा, मी येतो. आई 15 दिवसात तुला प्रेमात पाडलं ना, तर नाव लावणार नाही. तू नक्की माझ्या प्रेमात पडशील. आता काउंटडाऊन सुरू झालं. उद्यापासून इथे यायची गरज नाही. तुमचा आणि माझा संबंध संपला. हिरामुळं अख्खा दिवस वाया गेला. धैर्य, आता तुलाच काहीतरी करायला पाहिजे. हे शूटिंग ना अजिबात बरोबर झालेलं नाही. मला नाही आवडली ही शूटिंग. काहीच मनासारखं नाही झालं. आता
मनच दुसरीकडे असल्यावर दुसरं काय होणार आहे? तसं बघायला गेलं तर सावेब, धैर्य तुझ्या आजूबाजूला नव्हता म्हटल्यावर तुझं काम चांगलं व्हायला पाहिजे होतं. खरं इथं तर सगळं उलटच झालं. मला एक सांग, तुझी ही जी आता चिडचिड व्हायला ही काम चांगलं झालं नाही म्हणून व्हायला लागल्या, की आता धैर्य परत कधी स्टुडिओ मध्ये येणार नाहीये म्हणून व्हायला लागल्या? तू 100 वेळा जरी विचारलं ना तरी माझं उत्तर एकच आहे, धैर्य असू नाही तर नसू, मला काही फरक नाही पडत. ओके. उगाच माफी मागायचा घाट घालू नका आता. तुम्ही नियम मोडलाय. काय म्हणाला होता तुम्ही? तुमचे सगळे नियम मी फॉलो करणार. हे असं मग कशाला त्या कागदावर सही केली? उद्यापासून इथे यायची गरज नाही. तुमचा आणि माझा संबंध संपला. काय मग भाऊजी, उद्या कुठला मेन्यू? उद्या नो मेन्यू, नो क्लास. नाही कळलं मला. म्हणजे आमचे शिक्षक जरा नाराज झालेत, त्यामुळे घरचा अभ्यासही नाही आणि कदाचित उद्यापासून शाळेलाही सुट्टी. आणि हे कशामुळं? हे सगळं त्या हिरामुळे झालं. माझा पाठलाग करत होती, त्याला चुकवायच्या नादात पोचायला लेट झालो मी आणि त्यामुळं आणि त्यामुळं तुमचे शिक्षक तुमच्यावर रुसलेत, बरोबर ना? अहो काय भाऊजी, अशा एवढ्याशा गोष्टीवर नाराज होऊन बसताय हो. कसं व्हायचं? हे बघा भाऊजी, तुम्ही उशिरा आलात म्हणून तुमचे शिक्षक तुमच्यावर रुसलेत, याचाच अर्थ ते तुमची नक्कीच वाट पाहत असणार. आणि तुम्ही उशिरा आला याहीपेक्षा जास्त त्यांना तुम्हाला भेटण्यासाठी अधिक वाट पाहायला लागली ना, याचा त्यांना त्रास झालाय. आणि भाऊजी कसं आहे ना, समोरची व्यक्ती जर आपल्यावर रुसायला लागली तर समजायचं आपण त्याच्या हक्काचं व्हायला लागलोय, प्रेम वाढायला लागले. अशा वेळेस ना आपण एक मॅजिकल शब्द बोलून टाकायचा. कुठला? सॉरी. भाऊजी तुम्ही मनापासून सॉरी म्हटलात ना, मग बघा कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. पण वहिनी, तिनं जर माझं सॉरी एक्सेप्टच नाही केलं तर? काय भाऊजी, हे बघा कपड्यांचं कसं असतंय, कपड्यांवरचं डाग जर एकदा धुवून निघालं नाही तर परत धुवावे लागतात. सॉरीचं पण तसंच असतंय की एकदा सॉरी एक्सेप्ट केलं नाही म्हणून काय झालं, आपण परत म्हणायचं. आणि भाऊजी, समोरची व्यक्ती जर आपल्यावर प्रेम करत असेल ना तर ती आपलं सॉरी एक्सेप्ट करतेच. कदाचित ना असं असू शकतं की ती बघत असेल की तुम्ही किती मोठ्या मनानं तिला सॉरी बोलायला येताय, किंवा ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे. आणि आम्हा मुलींचं असते हो असं, ट्रस्ट मी, एकदम मोठ्या मनानं सॉरी म्हणून टाका, मग बघा सगळं कसं नीट होतंय. ते घ्या हो. थँक्यू. वेलकम. आणि हो, ऑल द बेस्ट. आलेच.
टेलिपॅथी हा चांगलं आहे कनेक्शन दोघांमध्ये. घे उचल उचल. माफी मागण्यासाठी झालेला असणार आहे कॉल. काही गरज नाही, मला बोलायची इच्छाच नाही. अगं उचल. घे घे उचल. सांगितलं ना तुला, नाही म्हणजे नाही. राहिलं आता तू उचलत नसशील तर मग मीच उचलते. लाऊडस्पीकर वरच टाकते. काय डोक्यावर पडलेस का तू? कुणी ऐकलं तर मन लाऊडस्पीकर वर टाकते. मग तू उचल. अगं बाई उचल ना. सॉरी. काय ते मी म्हणजे मीच उशीर नव्हता करायला पाहिजे, त्यासाठी सॉरी. म्हणजे तुम्ही विचार करत असाल ना. मी तुमचा विचार, तुम्ही आणि तुमचा विषय सकाळीच सोडून दिला होता. असं काय बोलताय? सॉरी म्हणतोय की मी. मग काय उपकार नाही करत आहे. झालं का तुमचं? फालतूची बडबड करायला मला वेळ नाहीये. नाही 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 नाही. हॅलो, मी हवं तर मी रिटर्न मध्ये सॉरी देतो आणि त्याच्या खाली सही पण करतो. तुम्ही 1000 वेळा जरी लिहून दिलं ना, नाही तर ओरडून जरी सांगितलं ना, तरी मी तुम्हाला माफ करणार नाही. सॉरी. हॅलो हॅलो सॉरी. हॅलो. असावे तू त्याला माफ करायचं नाही, पक्क म्हणजे पक्क मला ठरवलंस. हो, आणि जर माफ केलंस तर शक्यच नाहीये. असं काही नाही होणार. हा म्हणजे तरी पण तसं. पण जर तू केलंस त्याला माफ तर काय, तर तू म्हणशील ते करेन मी. ओके डन. असं कसं माफ नाही करणार सावी? तुला माझं सॉरी एक्सेप्ट करायलाच लागणार. हा शब्द आहे माझा, आणि धैर्य मुजुमदारचा शब्द म्हणजे विषय एंड. बारीक चिरा बारीक. आणि किती बारीक पाणी होईल आता त्याचं. टोमॅटो चिरा बारीक जरा. अगं होय घे, थांब जरा. रवा करपला. अगं हाय 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 पांढरा आहे, पांढरा आहे. अरे अरे काय आहे? काय करावं लागली ना. तू तुला जमत नाही तर कशा पाय करतोस रे? केवढा पसारा घालून ठेवलाय. आई तुम्ही विसरलास काय? भाऊंचा काय नियम आहे? आठवड्यातनं 1 दिवस घरातल्या सगळ्या बायकांनी कामाला सुट्टी घ्यायची आणि घरातली सगळी कामं पुरुषांनी करायची. आज पुरुषांची ड्युटी आहे, होय की नाही? हो नाही तर काय. भाऊंचा नियम आणि मन आमच्याकडनं तर काही तोडलं जाणार नाही. भाऊंचं मन का राखलं जाते मला चांगलं कळते. बाई या माणसाला कधी काम जमणार आहे काय माहिती. आई तुम्ही जाऊन आराम करा, हे हळूहळू शिकतील. जाऊ आराम करा. कसला आराम? नाश्ता करायच्या ऐवजी पसाराच एवढा करून ठेवलाय आणि हे आवडलं तर सगळा वेळ जाणार आहे. हे बाबा राहू दे ना, केतन ऐक की माझं. आई तू पीठ खायला जाऊन बस जरा. अगं बरोबर बोलतोय दादा. हा आता त्याने पसारा घातलाय, पण हळूहळू त्याला सवय झाली ना, मग पसाऱ्यापेक्षा काम जास्त करेल बघतो. दादा तू बिंदास कर, तू कोणाकडे लक्ष देऊ नको बघ. दूधवाला. अगं बाई दूध आला आता. हा मी घेऊन येते, तू कर. अगं आई भाऊ कावतील का, तू हात नको लावू. आवरा आवरा पटपट पटपट आवरा. अगं होय होय. जरा 2 मिरच्या जादाच खा.
झणझणीत झालं पाहिजे. अगं तुझ्या जिभेपेक्षा तिखट होईल ते. लय पण झणझणीत करू नको. नाही नाही नाही. चिठ्ठ्या ओ दादा, ओ मामा, कुठं गेले? सॉरी. परत सॉरी. हवं तर मी रिटर्न मध्ये सॉरी देतो. सावे, अगं ये. हा आले. हे सावी, लवकर ये. हा आले आले. सावे, हा काय झालं ग? हा अगं दूध आणायला गेलेलीस ना, दूध कुठं आहे? दूध आपला दूधवाला नव्हता. म्हणजे 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 काय म्हणजे? ते बघ, तू बघ काय करतोय ते बघ. काय ठेव तिथं. हे बघ काय 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 करून ठेवलंय दादानी. बस या. चेतन, बस की आता, तो रवा झाला. नाही ग, हे बघ की अजून कुठं जरा पण काळा नाही झाला.